झी 24 तास एक पाऊल पुढे। या सगळ्या चर्चेमध्ये आपल्यासोबत दत्तात्रय शेखटकर पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत। लेफ्टनंट जनरल निवृत्त शेखट सर, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये। त्याचबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत। निकम सर, तुमचंही स्वागत। आणि काही वेळात आपल्यासोबत असणार आहेत राजेंद्र अभ्यंकर सर, माजी सचिव आहेत विदेश मंत्रालयाचे। त्याचबरोबर ते चेअरमॅन आहेत कुंजरू सेंटर फॉर डिफेन्स स्टडीज आणि रिसर्च। या सगळ्या मान्यवरांचं आपल्या चर्चेमध्ये स्वागत। खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा। आपण सुरुवातीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे जाऊयात। निकम सर, सर्वप्रथम पहिली प्रतिक्रिया काय या फाशीबद्दल आपली? आजच्या या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीमुळे आम्ही जगाला दाखवून दिलेलं आहे की दहशतवाद्यांच्या विरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू शकतो आणि या देशात दहशतवाद्यांना कुठल्याही प्रकारची माफी मिळत नाही, हे देखील आम्ही आज जगापुढे दाखवून दिलेले आहे। दुसरी बाब आम्ही ही महत्वाची दाखवून दिली आहे की या देशात लोकशाही प्रगत देशामध्ये आम्ही सगळ्या बाजूंनी विचार करून जरी उशीर लागला असला तरी कठोर निर्णय घेऊ शकतो। निश्चित उशीर लागला तरी कठोर निर्णय घेऊ शकतो। आपण पुण्याच्या स्टुडिओमध्ये जाऊयात। शेखटकर सर, उशीर लागलाय पण हा उशीर खूप आहे। या सगळ्या वर्षांच्या मध्ये खूपदा प्रश्न विचारण्यात आला, कधी गुरुला फासावरती लटकवणार आपण? आता फाशी झाली आहे गुरुला। या सगळ्याचे शेखटकर सर, खोऱ्यात काश्मीरच्या काय पडसाद उमटतील, काय सांगाल? जसं आता आपण ऐकलं, निकम साहेबांनी सांगितलं की आपली न्यायिक प्रतिक्रिया जी आहे, पद्धती आहे, त्याच्याबद्दल लोकांचा विश्वास होता हा एकदा परत बसला आहे। परंतु जी ही घटना झालेली आहे ह्यात उशीर का लागला, काय ह्याच्यात राजनीतिक हेतू होते, त्या चर्चेवरती न जाऊन आपण त्या विषयावरती न जाऊन ह्याचे परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये काय होऊ शकतात, काश्मीरमध्ये काय होणार आहे, पाकिस्तान ह्याचा कसा फायदा घेईल आणि भारतीय जी शासन व्यवस्था आहे ह्याला कोणत्याबद्दल आपल्याला जबाबदारी घेणं आवश्यक आहे, आपण ह्या विषयावरती बोलू आहे। सर्वप्रथम की जो हा आज जो घटना आहे, फाशी दिली गेली आहे, पहिली प्रतिक्रिया काश्मीरमधूनच आलेली आहे। सय्यद अली शाह गिलानी जे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहे, त्यांच्या व्यक्तींनी त्यांच्या लोकांनी म्हटलंय की आम्ही ह्याचा बदला भारताशी नका। पहिली गोष्ट आहे। PDP जे विरोधी पक्षात सत्तेमध्ये ते मागच्या वेळेला होत्यात आहे, त्यांनी म्हटलंय की आम्ही ह्या विषयाला मानत नाही। तिसरी गोष्ट आहे की काश्मीरच्या काही लोकांनी अगदी प्रत्यक्ष म्हटलेलं आहे की आम्ही ह्याचा वचपा घेणार। चौथी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काही वर्षा अगोदरच काश्मीरमध्ये मुख्यमंत्री होते जे आता केंद्रीय मंत्रिमंडळात आहे, त्यांनी म्हटलं होतं की जर अफजल गुरुला फाशी झाली तर काश्मीरमध्ये रक्त वाहील आहे, भारतात आग लागेल। अशा विचारधाराचे अशा व्यक्तीचे लोक अजूनही आपल्याकडे आहे। हे ह्या घटनेला कसं घेतील आहे ही एक काळजीचा विषय आहे। फाशी ते झालं अगदी बरोबर आहे, ते झालंच पाहिजे होतं, कारण की हल्ला जो होता हा भारतीय संसदेच्या इमारतीवरती हल्ला नव्हता, हा वास्तवामध्ये भारतावरती हल्ला केला होता, भारतीय सार्वभौमत्वावर हल्ला केला होता। जर आपण अफजल गुरुचा इंटरव्ह्यू जो 20 डिसेंबर 2001ला मला वाटतं हेडलाईन्स टुडे किंवा आज तक ह्या चॅनलवरती मी पाहिला होता, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की त्याला हे हल्ला करायकरता पाकिस्तानमधून सहकार्य मिळालेलं आहे। आणि हेच नव्हतं, त्यांना हे पण आदेश मिळाले होते की संसदेच्या आतमध्ये जाऊन तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंटला मारा। सुदैवाने त्यांची ती कारवाई सफल झालेली नाही। समजा तर हे झालं असतं तर किती मोठा अपघात झाला असता। आणि तो जो इंटरव्ह्यू त्यांनी दिला आहे हा त्यामध्ये पोलीस नव्हती, कुणी नव्हतं, हा एकदम इंडिपेंडेंट त्यांनी बोललेला आहे। ह्याच्यावरून आपल्याला कळतं की अफजल गुरु झाला किंवा कसाब झाला हे फक्त मोहरे आहे जे आपण बुद्धिबळ घेतो। ह्याच्या मागे जे डोकं आहे, ह्याच्या मागे जे लोक यंत्रणा करतात आहे, त्यांना पाठिंबा देतात आहे, त्यांना प्रोत्साहन देतात आहे, त्यांना नियंत्रण देतात आहे, त्यांना डायरेक्शन देतात आहे, ते लोक अजूनही न्यायिक प्रतिक्रियेच्या बाहेर आहे। ते अजूनही भारतामध्ये बसलेले गुपचूप, काही पाकिस्तानमध्ये बसलेले आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ते वापर भविष्यामध्ये नक्की करतील ह्यात मुळी शंका नाही आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा काय परिणाम होईल ह्या एक चर्चेचा वेगळा विषय आहे, परंतु भारतात ह्याचे काय परिणाम होतील आहे 2-3 दिवसामध्ये मला असं वाटतं की काश्मीरमध्ये आजचा दिवस सोडला तर हे उपद्रव परत सुरू करतील आहे। आपण सगळी व्यवस्था केलेली आहे, शासनाने, केंद्रीय शासनाने, राज्य शासनाने निर्देश दिलेले आहे, सगळी काही व्यवस्था करतोय की स्थिती कोणत्याही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये। भारताची अनेक राज्य आहे जिथे संवेदनशील राज्य आहे तिथे त्यांनी यंत्रणा केलेली आहे की ह्याचा दुरुपयोग जे आपले राष्ट्रद्रोही तत्व आहे किंवा असंतुष्ट गट जे आपल्या राज्यामध्ये आहे त्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे।
ह्या सगळ्या गोष्टीकडे जर विचार केला तर आपल्या सर्वांचं पण एक काहीतरी आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी होती की ह्याच्यावरती आपण जास्त उन्माद दाखवू नये, जास्त आनंद नाही दाखवू. आपल्याला बरोबर आहे, समाधान झालं की त्याला फाशी दिली, ज्या लोकांचं त्यांनी प्रत्या केली त्याला ते म्हणतील की ठीक झालंय, परंतु ह्यात उन्माद जो दाखवण्याचा तो गरजेचा नाही. ही माझी विनंती आहे आपल्या माध्यमाने आणि आपल्या चॅनलच्या माध्यमाने लोकांना. दुसरं आहे की ह्याचा आपण आरोप किंवा प्रत्यारोप कोणत्या समाजावरती करू नये, कोणत्या धर्मावरती करू नये. अफजल गुरु कसाब हे गोष्ट वेगळी होती आणि जसं आता म्हटलं की आपण जगाला दाखवून दिलं आहे की भारतामध्ये जरी आमची प्रयत्न आहे, आम्ही ताबडतोब जरी निर्णय नाही घेतला, आम्हाला थोडा उशीर लागला, परंतु आम्ही त्या व्यक्तीला दंड दिला जो खरोखर ह्याचा दोषारोपी होता. अफजल गुरुंनी दोनदा सांगितलं आहे की हे करायकरता त्याला आदेश मिळाले होते आणि तो ह्या प्लॅनमध्ये सापडला. ह्याचा अर्थ हा नाही की कोणी निर्दोष व्यक्तीला आपण सजा दिलेली आहे. ही आपली न्याय प्रतिक्रिया जी आहे याचा एक फार मोठा विश्वास बसतो आपल्या लोकांना. निश्चित. आता निकम साहेबांनी सांगितलं की आपण दाखवून दिले लोकांना, म्हणजे आपण चुकीच्या माणसाला चुकीची सजा दिली नाही आहे, जो खरा दोषी त्याला दिलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.